हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला तर मग आज मी बनवणार आहे खमंग अशी कचोरी. तर ही कचोरी बनवलेली आहे मी मूग डाळीची. सगळी तयारी मी करून घेतली होती ऑलरेडी. इकडे मसाल्यांचं प्रिपरेशन चालू आहे. त्यामध्ये मी चाट मसाला, आमचूर पावडर, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, हिंग, ओवा असं काढून ठेवलेलं होतं. आणि ह्या वाटीमध्ये मी चिंच भिजत घातली होती. आधीचंच मी जिरे, सोप आणि धने हे मी भाजून घेतले होते. अद्रक आणि मिरची पण घेतली होती. हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. 4 तास मी मुगाची डाळ भिजत घातली होती. त्यानंतर मी 4 वाट्या मैदा घेऊन त्यात मी ओवा, मीठ आणि थोडंसं 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे मोहन म्हणून. आणि हे सगळं मी जे भाजून घेतलं होतं ते मी असं दरदर वाटून घेतलं खलबत्त्यात. आणि इकडे फोडणीची तयारी करून घेतली. तेलामध्ये मी सगळे मसाले टाकले. त्यात कस्तुरी मेथीसुद्धा मी टाकून घेतली आणि अद्रक मिरची पण टाकून घेतली. सगळे मसाले त्यात टाकले. त्यानंतर जी मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली मुगाची डाळ होती का, तीसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतली. जोपर्यंत ते सगळं घट्ट होत नाही त्यात मी नंतर चिंचेचा कोळ टाकून घेतला. थंड झाल्यावर मी ते सगळं सेट करून बाजूला ठेवून दिलं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हा मैदा मी अर्धा तास भिजत घातला होता. तुम्ही पाहू शकता किती छान फुलला आहे तो. नंतर मी कचोऱ्या बनवायला घेतल्या होत्या. माझं कचोरी बनवण्याची पद्धत कशी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. गोड चटणीसाठी मी चिंच जी भिजत घातली होती का, त्यामध्ये थोडासा गूळ टाकून थोडंसं लाल तिखट टाकलं आणि मीठ टाकून ते सगळं उकळून घेतलं होतं. अशा प्रकारे मी चटणी बनवली होती, पण ते तुमच्यासोबत काही शेअर करणं झालं नाही. छान प्रकारे अशा 8 ते 10 मी कचोऱ्या तळून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता की या कचोऱ्या कशा झाल्यात. व्हिडिओ आवडला असेल तर